आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतमोजणीकरता प्रशासन सज्ज झालंय। मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशींनी ही माहिती दिली। आमदार भुमरे यांनी अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात नेल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली। या प्रकरणामध्ये केंद्र प्रमुख दिलीप नरवडे यांच्यासह संबंधित मतदान अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय। भाजप नेते नवनीत राणांनी तेलंगणामध्ये प्रचार केला। यावेळी त्यांनी तेलंगणातून एमआयएमला काढून टाका आणि देशाला वाचवा असं आवाहन केलं। तर भारतामध्ये राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावं लागणार असंही ते म्हणाले। नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। या प्रकल्पामुळे जलद कार्गो सुविधा, आधुनिक लॉजिस्टिक आणि कोल्ड चेन व्यवस्था होणार आहे। यामुळे द्राक्ष, कांदे, डाळिंब यासारख्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान होणार आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केली। जेजुरी गडावर बैल उधळल्यानं भाविकांची धावपळ उडाली। पूजेकरता शर्यतीचा बैल जेजुरी गडावर आणण्यात आला होता, मात्र अचानक बैल उधळला आणि सैरावैरा धावायला लागल्या। त्यामुळे भाविक घाबरले, धावपळ उडाली। विश्व शांतीच्या उद्देशानं नांदेडमध्ये 108 अग्निकुंडांद्वारे भव्य महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या धार्मिक सोहळ्याकरता राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत। बुलडाण्याच्या शेगावामध्ये संत गजानन महाराजांना प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। देशभरातून लाखो भाविक शेगावामध्ये दाखल झाले। यंदा प्रकट दिन सोहळ्यामध्ये 1029 दिंड्या सहभागी झाल्या। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची चोख बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे। जळगावच्या नशिराबादमध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये सजलेल्या महिलांनी फुगडी, लेझीमणी गरबा खेळत दिंडीला विशेष रंगत आणली। दरम्यान मोठ्या संख्येनं भाविक दिंडीत सहभागी झाले होते। रत्नागिरीच्या कशेडी गावामध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच विधिवत अभिषेक आणि होमहवनानं मंदिरातील वातावरण भक्तिमय झालं। दरम्यान दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मोठी बातमी आहे, जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच काही सुटलेला नाहीये। त्यामुळे ग्रामीण राजकारणाचं केंद्र असलेल्या ग्रामपंचायतींवरही प्रशासक नियुक्त होण्याची चिन्ह आहेत। या महिन्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 783 ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्यानं या ठिकाणी प्रशासकीय राजवट लागू होणार आहे। ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे मुदत संपणाऱ्या या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना देण्यात आलेले आहेत। बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटी दौऱ्यावर आहेत। त्यांचं गुवाहाटीच्या आजरा विमानतळावर आगमन झालं। एकनाथ शिंदे सहकुटुंब कामाख्या देवीचं आज दर्शन घेणार आहेत। त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शिंदेंचा हा अत्यंत खाजगी आणि आध्यात्मिक दौरा आहे असं सांगण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, ते वाढदिवस साजरा करणार नाहीयेत यावर्षी, पण त्यांचा हा खाजगी दौरा आहे आणि ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेले आहेत। महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपला अच्छे दिन आल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। संघाच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे अच्छे दिन आल्याचं ते म्हणाले। ये सब धीरे धीरे इमरजेंसी, राम जन्मभूमि आंदोलन, गुरुजी जन्मशती, विवेकानंद सार्धशती, अपना पसीना बहाकर हमने अपने सपोर्ट बेस को बढ़ाया। तो हमारे अच्छे दिन तो उसके बलबूते आए, आप लोगों का स्नेह, विश्वास और हमारे स्वयंसेवकों का अखंड परिश्रम। अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है, उल्टा है। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी।
मुख्यमंत्री येवला दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी दिव्यांग बंधू भगिनी तयार करीत असलेल्या पैठणी विणकाम हातमाग प्रकल्पाला भेट दिली। यावेळी त्यांनी स्वतः विणकामाच्या हातमागावर बसून प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रकल्पात तयार केल्या जाणाऱ्या पैठण्यांसह साहित्यांचं कौतुक केलं। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या बस दाखल होणार आहेत। गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागू नये याकरता 3x2 आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आलेल्या आहेत। या नव्या बसला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात आलं आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले। मुंबईत पश्चिम रेल्वेनं एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तिकीट तपासणी मोहिमांमधून 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून 172 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला। यात वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे 3.5 कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे। महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीचं प्रकरण उघडकीस आणलं। एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याकरता मुंबई महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। त्या अंतर्गत गुरुवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक कामं हाती घेण्यात येणार आहेत। या दरम्यान एम पूर्व विभागातील काही भागांमधील तसंच एम पश्चिम विभागातील काही भागांमधील पाणीपुरवठा एकूण 30 तासांकरता पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना दक्षिण मुंबईत पोहोचवण्याकरता वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं। आमडे इथून दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी वाहनांना किमान 2 तास लागतात। यापुढे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे। समृद्धी महामार्गानं नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना आमडेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईमध्ये पोहोचता यावं याकरता राज्य सरकारने ठाण्यात अंदाजे 18 किलोमीटर लांबीचा 8 पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। सांगलीच्या मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये अज्ञातांनी घरफोडी करून मोठ्या प्रमाणामध्ये ऐवज लंपास केला। प्रदीप सिंह राजपूत यांच्या घरामध्ये ही चोरीची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते। काही दिवसांपूर्वी एका 6 वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याला बिबट्यानं ठार केलं होतं। ही घटना ताजी असतानाच पुन्हा वारणावती गावाजवळ एकाच वेळी सलग 2 बिबट्यांचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुंबईच्या जवळच असलेल्या हजारो घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाची एकूण 5,698 घरं विक्रीविना शिल्लक आहेत। यापैकी 4,685 घरं प्रधानमंत्री आवास योजनेतील असून त्यातही शिरढोण इथल्या घरांची संख्या सर्वाधिक म्हणजे 3,164 इतकी आहे।